बघा मित्रांनो, हे एक बोळ आहे. आणि आज नाही कुठे इथं का जय शिवराय भावांनो. सकाळचे आता 6 वाजलेले आहेत आणि मी अंदाजे हे रानात आलो. थोडंसं 5-10 मिनिटाचं काम होतं. स्प्रिंकलर चालू करायचं होतं. चला भावांनो, तुम्हाला स्प्रिंकलर दाखवतो. दाजींच्या इथं आंब्याची बागायत आहे. पेरू आहे, चिकू आहे, बऱ्यापैकी सगळे झाडं आहेत. दाखवतो, पेरू दाखवतो. आंबे तर काय नाहीत आता सध्या. आंब्याला फक्त तोर आलाय. दिसत असेल तर पेरू मस्त पेरू. आता सिटीला तर असं काही भेटत नाही नॅचरल. इथं सगळं नॅचरल आहे. गावरान आहेत हे सगळे पेरू. आणि हे आंब्याच्या झाडाला तोर दाखवतो बघा. पानं कमी आणि तोरच जास्त आलाय. बऱ्यापैकी असेच झाड आहेत. 108 झाडं आहेत आंब्याचे आणि पेरूचे 20. बाकी चिकूचे नॉर्मल. ते झाड बघा किती भारी दिसते. हे आहे स्प्रिंकलर. आता केसला जायचंय आणि माळवा आणायचंय. माझ्या दिदीचं डोहाळे जेवण आहेत आता 8 तारखेला. त्यासाठी थोडंसं माळवा आणायचं होतं, भाजीपाला. मित्रांनो, आपण आलो होतो आता गोविंदभाऊच्या रानात. त्यांच्या रानात भरपूर माळवा आहे. दाखवतो मी तुम्हाला. त्यांनी खूप भाज्या हे लावलेल्या आहेत. हे महाग जे दिसतंय ते गहू आहेत. गहू आणि हा आहे वाटाणा. दाखवतो 1-2 शेंगा. हा बघा, हा वाटाणा आहे आणि तो आहे भुईमुग. वाटाणा लावलेला आहे बघा बऱ्यापैकी सगळीकडे इथं. आणि भुईमुग पण लावलेला आहे. अजून खालच्या रानात जायचं बाकी आहे. खालच्या रानात गेल्यावर खूप काय काय आहे बघायला. दाखवतो आम्ही. मित्रांनो, तुम्हाला मी गहू दाखवतो. मस्त दिसतात. बघा, हे आहेत वाटाण्याच्या शेंगा. मस्तपैकी खातो आता खिशात ठेवून थोड्या करून. गावाकडे हे सूप भेटतं बघा सगळं. आणि हा आहे शेजारी हरभरा. ह्याला हरभऱ्याला ढाळा पण म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. दाखवतो तुम्हाला पूर्ण. बघा, दिसत असेल तुम्हाला. तुम्ही पण खाल्लं असेल कधी हे. आलो बघा. गोविंद भाऊ बघा काय म्हणतात. काहीतरी बोला. व्लॉग चालू आहे आपला. लाईक करा म्हणा फक्त. म्हणा जोरात एकदा. हा, तर गोविंद भाऊ लाईक करा म्हणल्यावर लाईक करावं लागेल बघा. ही त्यांची शेती आहे सगळी. हा, दाखवलं पाहिजे ना तुमचं पण शेत. बघा भावांनो, त्यांचं काम चालू आहे आणि मी त्यांना डिस्टर्ब करायचं काम करतोय फक्त. हो, काय अडचण नाही ना मी बोलायला मदत तर तुम्हाला. बर मग काय करतो डिस्टर्ब अजून. मित्रांनो, लाईक्स आणि सबस्क्राईब पण करा. तर काही थोडेच दिवस गावाला आहे, मग पुन्हा वापस पुण्याला जायचं आहे. तुमच्या भावाला थोडंसं प्रेम द्या, मराठी बोलतोय म्हणून. बाकी दाखवतो अजून. जर काही भेटलं माळवं थोडंफार तर तुम्हाला पण शेअर करतो. अभी मजा आएगा ना भिडो. मित्रांनो, गोविंद भाऊ म्हणतात की इथं शेतामध्ये उंदरं पण आहेत. ह्या गव्हाच्या शेतीत आहेत का खरंच उंदरं? बापरे. हा, दाखवा. आपण सगळ्यांना दाखवू ना कसे असतात उंदराचे बोळ. दाखवतो मित्रांनो तुम्हाला. दाखवतो बोळ मित्रांनो आता. बघा मित्रांनो, हे एक बोळ आहे. आणि आज नाही कुठे इथं का काय हे हा, हे बघा इथं तर 2-3 आहेत. लय मोठे येतो हे. गहू खराब नसतं का होत? बापरे, काय हालत आहे. हा,
उंदरांसाठी दारू. आणि म्हणजे कशामुळे ते वासामुळं का फक्त मग त्याच्यात औषध टाकून पाजायचे का? बापरे. बघा मित्रांनो, उंदरांना मारण्यासाठी त्यांच्यासाठी स्पेशल दारू घेऊन आलतो आम्ही काल. चांगली आयडिया आहे हो. मरत असलं काय शेतीचं नुकसान करतात ना बऱ्यापैकी ते. आपल्याला गोविंद भाऊ सांगतायत सगळं. ठीक आहे, हाय करा एकदा, हाय करा असं. बाय बाय. ओके. ओके ओके. चला चला मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.